नमस्कार मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज मी चालले होते देवीच्या दर्शनाला. सकाळीच आम्ही घरातून निघालो आणि एक सुंदर अनुभवाची सुरुवात झाली. आजचा दिवस खूप खास होता. मनात श्रद्धा आणि आनंद होता. आणि रस्त्याने जाताना एवढी कबशीची फुलं होती ना, आणि थोडं पुढं आल्यावरती रस्त्यात खड्डा होता की खड्ड्यात रस्ता होता तेच कळत नव्हतं. आणि त्यात बाहेर चालू होता पाऊस. तर त्यासाठी मी घरूनच रेनकोट घालून निघाले होते, मी आणि दादा. आणि थोडं घराच्या बाहेर गेलो, गाडीवरती बसलो तर पाऊसच उघडून गेला. पूर्ण पाऊस उघडून गेला होता. हे माझ्यासोबतच होतं की मी जेव्हा बाहेर जाते ना, तेव्हा घरी जेव्हा असते तेव्हा खूप ऊन पडतं, आणि जेव्हा बाहेर जाते तेव्हा पाऊस उघडलेला असतो. मग काय मामाच्या इथं आले आणि काल खूप जास्त पाऊस झाला होता म्हणून मी गेले होते नदीला. पाणी आलंय किती बघायला. ते खूप सारं पाणी आलं होतं नदीला. ते लांबूनच बघितलं, का तर जवळ जायला खूप भीती वाटत होती. मग काय लांबूनच बघितलं ना आले घरी आले तर मामींनी ठेवला होता चहा. मग काय चहा पिला. थंडी पण वाजत होती. मग काय चहा पण पिला. आणि हे मांजर बघा कसं किती मस्त चुलीवरती बसलं होतं ते. आणि काय इकडं बाबाचं चाललं होतं TV बघायचं काम. आणि माझ्या मामाची पोरगी बघा कशी बघतीये माझ्याकडं ते. आणि माझ्या मामाचा पोरगा तर लय डेंजर आहे. तो डायरेक्ट खुर्ची खाली लपला होता मला बघून. मग काय तिथून आम्ही निघालो मंदिराकडे. तर मला दिलं होतं गाडीवरून उतरून, आणि मग मी गेले होते मामन त्यांच्यासोबत गाडीवरती. थोडंच अंतर राहिलं होतं मंदिरापाशी जायचं. मग काय फायनली आम्ही पोचलो मंदिरापाशी. मंदिराच्या आजूबाजूला काही छोटीशी दुकानं होती जिथे हार, प्रसाद आणि पूजेसाठी वस्तू मिळत होत्या. तिथं जाऊन नारळ, वट्टी भरण ते घेतलं. आणि देवळाच्या बाहेरच खूप सारे घट बसवलेले होते. मग काय केले आम्ही दर्शन घ्यायला सुरुवात. सगळे आम्ही मंदिरात गेलो. आजूबाजूला काही भाविक सारखे येत होते, कारण नवरात्र असल्यामुळे सारखं कोणी ना कोणी येत होतं. मंदिरात पोचलो तेव्हा थोडी भक्तांची गर्दी होती, पण वातावरण खूपच शांत आणि पवित्र होतं. देवीच्या मूर्तीसमोर उभं राहताच मन अगदी शांत झालं. अगदी असं वाटलं की देवी साक्षात आपल्या समोर आहे की काय. खालच्या मंदिरात दर्शन करून झाल्यावरती आम्ही केले वरच्या देवीकडे दर्शन करायला सुरुवात. तर माझ्या मामाचा पोरगा चालला होता पुढं, का तर तो सगळ्यात पुढं होता. वरती आलो. वरती आल्यावरती काही भाविक खूप होते. त्यांनी रांगा लावल्या होत्या दर्शन घेण्यासाठी. मग काय आम्ही पण राहिलं रांगेत उभी. देवी समोर उभं राहताच आपसूक डोळे मिटले गेले आणि हात जोडले गेले. ती शांत मूर्ती, डोळ्यांतून ओसंडून वाहणारं ममत्व आणि तिच्या चेहऱ्यावरचं तेज सगळं काही मनात खोलवर रुतलं होतं. दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही केलं खाली उतरायला सुरुवात. खाली उतरून आम्ही लगेच केले घरी यायला सुरुवात. कारण आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो होतो तेव्हा वातावरण जरा शांत झालं होतं आणि पाऊस पण नव्हता. आणि आम्ही जेव्हा दर्शन घेऊन निघालो तेव्हा पावसाचं वातावरण झालं होतं आणि आम्हाला घरी लवकर पोचायचं होतं पाऊस यायच्या आधी. घरी येताना वातावरण तर असं झालं होतं जसं की ढग जणू खाली डोंगरावरती टेकलेत की काय. एवढं भारी वातावरण झालं होतं की शब्दात पण सांगू शकत नाही असं वातावरण झालं होतं. मग काय आम्ही आलो आऊबाईला. आम्हाला येताना लागलं वाघापूरचं आऊबाईचं मंदिर. तिथं दर्शन घेतलं ना आम्ही निघालो डायरेक्ट घरी. कधी कधी आयुष्यात आपण इतके व्यस्त होतो की आपल्याला स्वतःकडे बघायला वेळ मिळत नाही. पण अशी तीर्थस्थळं, देवदेवतांचे दर्शन आपल्याला पुन्हा आपल्या आत्म्याशी जोडतात. ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.